नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण वंदे भारतच्या शुभेच्छा. वंदे मातरमच्या, मी तर वंदे भारत म्हणलो आणि खरं ते लागूही पडतं ते. आणि हा असं म्हणायचं काय कारण घडलेलं असावं मला सांग. आताचा जो नवीन वाद सुरू आहे संपूर्ण वंदे भारतचा, जो कायदा केला त्या कायद्यानुसार वंदे भारतची 6च्या 6 कडवी तुम्हाला म्हणणं म्हणजे भाग आहे. जर तुम्हाला वंदे मातरम राष्ट्रीय वेगवेगळ्या सणात ठिकाणी गायचं असेल तर, जर गायचं नसेल, गाळायचं असेल तर तो मुद्दा वेगळा. इथून सुरुवात होती या विषयाची. बघ, म्हणजे जसं राष्ट्रगीत जनगण मन हे राष्ट्रगीत आहे, त्याचा एक जो दर्जा आहे त्याला काही पर्याय नाही. तुम्हाला त्यासाठी उभं राहावं लागेल. ते संपूर्ण म्हणा, संपूर्ण कमीचा मुद्दाच नाही, जे काही राष्ट्रगीत म्हणून मान्यता आहे ते म्हणावं लागेल. आता घोळ कुठून सुरू होतो? वंदे मातरमची पहिली 2 कडवे आम्हाला मान्य आहेत, पुढची आम्हाला मान्य नाहीत. इस्लाममध्ये हे बसत नाही. इस्लामच्या सगळ्या आपल्या अनुयायांना तथाकथित सो कॉल्ड वोट बँकेला दाखवायचं म्हणून काँग्रेसने हा पानचटपणा वर्षानुवर्ष चालवलेला होता. प्रत्यक्ष काँग्रेसच्या अधिवेशनातच जेव्हा पलुसकरांनी, मला वाटतं विष्णू दिगंबर पलुसकर आणि भातखंडे, तर ते पलुसकरांनी पहिल्यांदा जेव्हा खड्या आवाजामध्ये वंदे मातरम म्हणलं, तेव्हा मौलाना महमूद म्हणून जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी आक्षेप घेतला की त्यांचं त्याच्यात वंदे मातरमचा विषय नंतरचा, संगीतच इस्लामला कसं मंजूर नाही. सुरुवात कशी झाली बघा. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी वंदे मातरमवरचे आक्षेप नंतर सुरू झाले. आधी काय घडलेलं आहे की आम्हाला संगीतच मंजूर नाही. मग तेव्हा बाणेदारपणे पलुसकर असे म्हणाले होते की बाबा, तुम्हाला संगीत मंजूर नाही, ठीक आहे, तुमची मिरवणूक काढली असताना समोर बँड बाजा लावला तर तो कसा चालला तुम्हाला? आणि म्हणून त्यांनी ते खड्या आवाजामध्ये वंदे मातरम म्हणलं. इथून झाली सुरुवात. आता प्रत्यक्ष वंदे मातरमवरचे आक्षेप पुढे सुरू झाले. हे देवतेचं वर्णन आहे, आम्ही अल्लाच्या शिवाय कोणाच्या समोरच मान झोकवत नाही आणि बाकीचं काय, हे सगळे नाटकं तुम्ही ऐकली. बरं, हे सगळं ठीक आहे. मोदी हे नशीबवान राजकारणी असं आम्ही का म्हणतो त्याचा हा पुरावा आहे. आता तुम्ही पूर्णपणे गाळू शकता. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये, मुख्य कार्यालयामध्ये इंदिरा भवन असं त्याला नाव दिलेलं आहे आता, की त्या ठिकाणी तुम्ही झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे 15 ऑगस्ट. चांगली गोष्ट आहे. जनगण म्हणलं असतं, सगळे ते झेंडावंदन पार पडलं असतं, सगळ्यांनी बसले असते, काय मिठाई फिठाई खाल्ली असते, काय जे काय फराळाचं आहे ते तो ठेवलेलं ते सगळं खाल्लं असतं आणि घरी गेले असते, विषय मिटत होता ना. पण वंदे मातरम तर सोडता येत नाही. आता अडचण अशी झालेली आहे, 2014 पासून ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष जिंकत आहेत आणि त्याच वेळेस अँटनी समितीनं दिलेला अहवाल यांचाच अंतर्गत अहवाल 2014च्या लोकसभा निवडणुकीत पांदान वारल्याच्या नंतर, पानिपत झाल्याच्या नंतर, की आपली प्रतिमा हिंदू विरोधी झालेली आहे. आणि हिंदू विरोधी झालेली प्रतिमा बहुसंख्य असलेल्या हिंदूमध्ये एकूण सगळा विचार करता राजकीयदृष्ट्या परवडणारी नाही, असा अहवाल आहे. बरं, मग त्याच्यानंतर ह्यांना अचानक जाग येते. मधूनच हे कोटावरून जानवे घालतात, शिवमंदिरात जातात, दत्तगोत्री ब्राह्मणे असं मी कसं सांगतात राहुल गांधी, सगळं तुम्ही ऐकलं. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संसदेनं नवीन केलेल्या कायद्यामध्ये जर तुम्हाला वंदे मातरम वंदे मातरम गायचं असेल तर संपूर्ण 6 कडव्याचं गावं लागेल. त्या पद्धतीने जनगण मनच्या नंतर जेव्हा वंदे मातरम तिथं लावल्या गेलं, ते काय रेकॉर्डेड होतं, यांना कुणाला पाठ असणार आहे, 2 म्हणतात 2 कडवे यांना पाठ नाही. आणि ते अस्वस्थ झाल्यानं सोनिया गांधी जेव्हा त्यांनी थांबवायची खूण केलेली आहे, राहुल गांधी असं म्हणतात की आवर व्हर्जन, त्या व्हिडिओमध्ये जे ऐकू येतं आहे त्याच्यातला ऑडिओ भाग जो आहे, आवर व्हर्जन म्हणजे ह्यांचं वंदे मातरम जणू काही वेगळं आहे. मोदी हे नशीबवान राजकारणी म्हणतो ते आम्ही. हे बघा, हे असं कोलीत त्यांनी त्यांच्या सरळ हातामध्ये कसं दिलं. शिकार करता न आलेल्या, अडचणीत सापडलेल्या सिंहाच्या समोर प्रत्यक्षात शिकारी नाही म्हणायचे की नाही, तुझी फार अडचण चालू आहे, तुला तर काही शिकार नाही करता आली, मी तुझ्या समोर येते, घाल पंजा, मला मार, बसल्या बसल्या मला मारून टाक. ह्यांनी आपणून हा मुद्दा दिला. 15 ऑगस्टचा दिवस आहे, लाल किल्ल्यावरती झेंडावंदन चालू आहे. मोदी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी जो शब्द वापरला, दिमागी नक्षल. नक्षल ही दिमागी नक्षल, अर्बन नक्षल सारखं दिमागी नक्षल. आणि त्याच वेळेस मी म्हणून म्हणतो ना, मोदी नशीबवान राजकारणी कसे आहेत की इतका त्यांच्या सोयीचा विरोधक आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाला लाभला नाही. संख्या कमी होती तरी राम मनोहर लोहिया वगैरे सारखे अतिशय जहरी टीका करणारे, नेमके मुद्द्यावर टीका करणारे, नेहरूच्या समाजवादी ढोंगाची पोलखोल उघडणारे संख्येनं कमी असले तरी असे खमके विरोधक होते तेव्हा.
नेहरूलाही हे सुख लाभलं नाही. तेच इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये सुद्धा. संसदेत सोडा, संसदेच्या बाहेर जयप्रकाश नारायण सारखे चारित्र्यानं मजबूत असलेले असे लोक विरोधक लागले आणि त्यांना इतकी मोठी असलेली सत्ता सोडून द्यावी लागली, पाय उतार व्हावं लागलं, पराभव स्वतःचा वैयक्तिकही करावा झाला. पण मोदी इतके नशीबवान आहेत की हे अशी इतके फालताड विरोधक लाभलेले आहेत की ते आपणून त्यांना संधी देतात. त्या लाल किल्ल्यावरती पहिल्यांदा संपूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. त्याच भाषणामध्ये मोदी हे दिमागी नक्षल हा शब्द काय वापरतात आणि प्रत्यक्ष त्याचा पुरावा अक्षरशः 5-10 मिनिटात, मला वाटतं किती अंतर आहे की त्या दोन्ही मधलं मला कल्पना नाही नेमकं. तिकडे झेंडावंदन चालू आहे आणि काँग्रेसच्या हे तर तिथं उपस्थित झालेच नव्हते. पद्धत अशी आहे की लाल किल्ल्यावरचं जे झेंडावंदन त्याच्या आधी किंवा नंतर इतर ठिकाणचे झेंडावंदन आटपावं लागतात. प्रत्यक्ष त्यावेळी करू नये असा संकेत आहे. यांनी काय पाळलं की नाही मला माहित नाही. पण त्याच वेळेस त्याच दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू आहे. तिथं हे आपल्या दिमागी नक्षलतेचा पुरावा दिला. आता हा विषय चालत राहणार, चघळत राहणार. आम्ही जेव्हा असे काही व्हिडिओ करतो, काही शहाणे आमच्याकडं खाली कॉमेंट करतात, तुम्हाला काही दिसतच नाही का दुसरं. अरे हे प्रत्येक वेळी असं हागून ठेवतात ना आपल्या गावठी भाषेत म्हणायचं तर. मग तुम्ही ही अशी घाण केल्याच्या नंतर त्याचा वास सुटणारच. ह्याचे परिणाम तुम्हाला जरूर दिसणार, 100% दिसणार. मी नेहमी असं म्हणत आलेलो की जे कट्टरपंथी भाजपचा म्हणून मतदार आहे तो तुम्ही काही करा तो वळत नाही. कट्टरपंथी प्रत्यक्ष भाजपच्या विरोधातला मतदार आहे, अशी आता मी त्याची सोपी ढोबळ मांडणी करतो. त्याच्यावर काही फरक पडणार नाही. मोदीने किती चांगलं काम करो, यांच्या घरामध्ये सगळ्या शासकीय योजनांचे सगळे लाभ जरी पोहोचवले तरी हे बदमाश काही मोदीला मतदान करणार नाही, कारण ते विरोधकच आहेत. समर्थक आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही, ते मोदींना मतदान करणारच आहेत, भाजपला संघाला मतदान करणारच. मधली जी प्रचंड मोठी लोकसंख्या आहे जी प्रत्यक्ष समोर काय येतं त्याच्याप्रमाणे ठरवणार. आता मला सांगा, वंदे मातरमशी हे गीत म्हणून नव्हे, स्वातंत्र्य अक्षरशः सगळ्या चळवळीचा तो शब्द बनलेला, सगळ्या चळवळीचा तो आवाज स्वर बनलेला आहे. वंदे मातरम नावाची चळवळ ह्या आम्ही तिथं बसलेलो आहे ना, त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांचं आयुष्य पूर्ण डाव्या समाजवाद्यांच्या बरोबर ती गेलं, त्यांचे ते नेते होते आदरणीय गोविंदभाई श्रॉफ, पद्मविभूषण. ते स्वतः त्या वंदे मातरम चळवळीमध्ये सहभागी होते. निजामाच्या विरोधात त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून शाळेमधून हाकलून दिल्या गेलं. ह्यांनी नंतर जाऊन नागपूर अमरावतीच्या विद्यापीठामधून ह्यांना नंतर परीक्षेला बसवलं वगैरे. इथली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे तर काही संघ भाजपवाले नव्हते आणि तरी हे सगळे वंदे मातरम चळवळीमध्ये होते. वंदे मातरम रामचंद्र नाव असं तिथल्या त्या तेलंगणामधल्या आमच्या एका नेत्याचं नाव आहे, कारण की तो वंदे मातरम चळवळीमध्ये सहभागी होता. तुम्हाला मी कितीतरी सगळे पुरोगामी नंतरच्या ज्यांना तथाकथित म्हटलं जातं वगैरे, हे सगळे वंदे मातरमच्या बाबतीमध्ये कसे भावनिक आहेत आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचा तो शब्द कसा होता किंवा निजामाच्या विरुद्ध लढण्याचा. आणि तुम्ही त्या वंदे मातरमचा अपमान करून तुम्ही की फुकट ही सगळीच्या सगळी लोकसंख्या मतदार म्हणून भाजपच्या झोळीत टाकून दिलेली आहे. मला असे कितीतरी तटस्थ असे लोक माहिती आहेत की जे काही नियमितपणे शाखेत जात नाहीत किंवा त्यांच्या घरात हेडगेवाराचे फोटो नाहीत किंवा ते तशा रूढ अर्थाने कुठल्याही पद्धतीने संघाशी संबंधित कुठली संस्था किंवा काय आहे त्याच्यात काम करतात, त्याचे लाभ त्याचं काही नाही. अशी बहुतांश लोकसंख्या ही तुम्ही अशा पद्धतीने सनातनचा अपमान करता, वंदे मातरमचा अपमान करता, हिंदू देवदेवतांचा अपमान करता किंवा सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया कसं आहे असं ते घाणेरडे जे वक्तव्य केलेले होते उदयनिधी मारन यांनी. त्यांचं तर काय झालं ते स्टॅलिन, उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांचं तर काय वाजायचं ते वाजलं टाबळं. पण त्याच्यामध्ये फुकट त्याचे फटके काँग्रेसला सहन करावे लागले ना. आणि एवढं करून काय झालं, सत्ता बदलाच्या वेळेस टुणकन उडी मारली आणि त्या जोसेफ विजयच्या पक्षाच्या पाठीमागे निघून गेले. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे इंडिया आघाडीचे तुकडे तुकडे होण्यामध्ये झालं. म्हणून म्हणलं की मोदी इतके नशीबवान आहेत की त्यांना हे असे विरोधक लाभलेले. बरं, सगळ्याचा मूळ विषय कुठे येऊन थांबतो की आम्हाला वंदे मातरम मंजूर नाही. मग ते दिलेलं ना स्वातंत्र्य तुम्हाला. कायद्यानं वंदे मातरम गाणं हे अनिवार्य केलेलं नाहीये, जसं राष्ट्रगीत आहे. तुमची इच्छा असो नसो, तिरंगा आणि राष्ट्रगीत ह्याच्यावर काही पर्याय नाही. राष्ट्रीय ध्वज आहे, राष्ट्रीय गीत आहे, संपला विषय. आता मुद्दा असा येतो की जर तुम्हाला वंदे मातरम मंजूर नसेल तर पूर्णपणे गाळा, मंजूर असेल तर 6 कडवे म्हणा, मधला काही पर्याय ठेवलेला नाहीये. आता ही तर अडचण सगळ्यात मोठी येऊन बसलेली राजकीय नेत्यांची.
वैचारिक पातळीवरचे हे सगळे जे बदमाश आहेत ना वंदे मातरम बद्दल, ते असं का नाही म्हणत की आम्हाला वंदे मातरमच मंजूर नाही म्हणू शकत. त्याचं कारण महत्वाचं असे की वंदे मातरम हा आमच्या अस्मितेचा शब्द आहे, अस्मितेचा स्वर आहे, आणि तो दाबायचा म्हणल्याच्या नंतर इथले बहुतांश जे काही सगळे देशप्रेमी लोक आहेत ते सगळे भडकणार. सरळ साधी गोष्ट. यांना माहिती आहे की ती रिस्क परवडत नाही म्हणून ह्यांच्या वैचारिक पातळीवरची जी बदमाश आहेत ना ते पण गोत्यामध्ये सापडलेले आहेत की वंदे मातरमचं काय करायचं. आणि भाजपने ही जी पाचर ठोकून ठेवलेली, म्हणायचं तर पूर्ण म्हणा, नाही तर म्हणू नका, कायद्यानं आता कायदा केलेला आहे तो, आणि तो जर तुम्ही पाळला तर तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्याच्यावरची ही उसंत वाणी. वंदे मातरमचा होई अपमान, विचाराची घाण काँग्रेसींची. नको वाटे यांना पूर्ण सारे गीत आहे संकुचित हिंदूंसाठी. दोनच पुरेत म्हणती कडवे, बाकी वगळावे आग्रह. मुस्लिमांचे चालू लांगुल चालन, चलन वलन त्यांच्यासाठी. सनातनसाठी आकस दिसतो, काँग्रेसी फसतो पुन्हा पुन्हा. डावेही म्हणती आमचीही मर्जी, गीताची ॲलर्जी वारंवार. कांत म्हणे नाही हे बदलणार, सडत जाणार वृत्ती ऐसी, सडत जाणार वृत्ती ऐसी. एवढी मोठी संधी तुम्हाला भारतीय मतदारांनी दिली होती. 234 इतकी सगळ्यात जास्त विरोधकांची संख्या लोकसभेमध्ये, ह्या लोकसभेमध्ये होती. तुम्ही ती गमावली. एक पक्ष फुटले, तुमच्या बरोबरचे असलेल्या पक्षाचे खासदार उठले आणि तुमच्या विरोधात जाऊन बसले. इंडिया आघाडीचा बोजवारा झाला. आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, तुम्ही प्रत्यक्ष ज्या पद्धतीनं वंदे मातरमचा अपमान केला आणि त्यांच्या हातामध्ये फुकटचे सगळं कोलीत देऊन टाकलं, आणि नंतर पुन्हा हे बोंबा मारणार ईव्हीएम हॅक झालं होतं, सिस्टीम अशी. अरे तुम्ही ईव्हीएम का हॅक व्हायचं? तुम्ही ठरवून तटस्थ असलेल्या सीमेवरच्या मतदाराला भाजपकडे ढकलले असा मी आरोप करतो. भाजपचे म्हणून जे कट्टर मतदार आहेत त्याच्यामध्ये फरक पडणार नाही, हे ठीक आहे, पण हे जे काठावरचे सगळे लोक आहेत ह्या सगळ्या मतदारांना तुम्ही भाजपकडे ढकलणे. दुसरा जो मला मुद्दा शेवटचा वेगळा असा मांडायचा आहे की वैचारिक पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात असा एक वर्ग आहे की ज्याचा प्रत्यक्ष भाजप संघ, मोदी, अमित शहा, मोहन भागवत यांच्याशी काही संबंध. हे सगळे देशप्रेमी आहेत. देशातल्या ज्या रीती रिवाज परंपरा हे सगळं आहे याच्यावरती अतिशय प्रामाणिकपणे प्रेम करणारी ही मोठी लोकसंख्या आहे. तिनं कट्टर काँग्रेसवादी आहे आणि ती कट्टर भाजपवादी आहे. या सगळ्या लोकसंख्येला भाजपने आकर्षित केलं की नाही ह्याचा नंतर विचार करू, पण काँग्रेस ढकलून टाकायला लागली ना, आणि त्याच्यामुळे काँग्रेसला समर्थन केलं. जसं मतदार गेले तसं काँग्रेसला सुद्धा समर्थन करू इच्छिणारे, करणारे किंवा शक्यता असण्याची ह्या सगळ्या तुम्ही वैचारिक पातळीवरच्या मिटवून टाकायला लागला. कशासाठी वंदे मातरमचा अपमान सहन करायचा? उद्या मांडणी करत असताना हे आमच्या उदात्त अशा भारतीय परंपरेमध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये ही जो आमचा संपन्न वारसा आहे, या सगळ्याच्या तुम्ही विरोधात अशी घाण करून ठेवल्याच्या नंतर काय म्हणून हा वर्ग तुमच्या पाठीशी उभं राहील? ही मोठी सगळ्यात त्याच्यातली गोची आहे. आणि मग उद्या पुन्हा त्यांनी काहीतरी लिहिलं, काहीतरी मांडणी केली की हे म्हणणार हे गोदी मीडिया आहे आणि काय काय ते. मोदी हा नशीबवान राजकारणी आहे मी म्हणतो ते यासाठी. इथेच थांबूयात. धन्यवाद.